नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज वार रविवार आहे आणि आज जागतिक योग दिन. सकाळी जागतिक योग दिनाचा कार्यक्रम सर्वांनी साजरा केला उत्साहामध्ये आणि आता लगेच संध्याकाळी पेपरचं पूर्णपणे सर्वजण सॉल्युशन करत आहेत. यामध्ये पाहत आहोत आपण की पूर्णपणे जी काय सर्व विद्यार्थी संख्या आहे ती पेपरमध्ये मग्न झालेली आहे आणि पेपर सोडवण्यात ते एकदम तन मन धन या उक्तीप्रमाणे त्यामध्ये पूर्णतेने गुंतून गेलेले आहे. कारण परीक्षा म्हटलं की एक प्रकारचं प्रेशर असतं. कारण पेपर हा अचूक सुटला पाहिजे, स्कोअर चांगला आला पाहिजे. कारण सगळ्या जेवढे आपले यूट्यूबवरचे असतील, इंस्टावरचे असतील, सगळ्याच आपल्या क्राऊडला एक माहीत आहे की ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पेपर झाला की 24 तासाच्या आत त्याचा रिझल्ट हा पालकांपर्यंत पोहोचला जातो. त्यामुळं पेपरमध्ये गुण कमी आले तर पालक काहीतरी बोलतील, शिक्षक काहीतरी बोलतील आणि स्वतःचा पण सुद्धा एक मानसिकता स्वतःची सुद्धा खराब होईल, असा एक प्रकारचं प्रेशर असतं. त्यामुळं पेपर म्हटलं की सर्वजण थोडेसे एक पेपर होईपर्यंत चिंतेत असतात. परंतु मला आज एवढी काही विशेष चिंता यांच्या चेहऱ्यावर वाटत नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा शेवटच्या 10 ते 15 मिनिट राहिलेत तर पेपर सोडवून झालेला आहे आणि योग्य सराव आणि वाचन असल्यानंतर पेपर पाहिजे तसा कितीही किचकट आला तरी त्याला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो. त्याचं प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन पोचलेले असतात. त्यामुळं त्यांना गुण घ्यायला किंवा एक मार्कांचा स्कोअर तयार करण्यासाठी असा विशेष एवढा काही त्रास होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12 तारखेचं एक स्टेटमेंट किंवा 12 तारखेचं एक परिपत्रक सोशल मीडियावर फिरत आहे. त्या 12 तारखेच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या परिपत्रकामध्ये नवीन होणाऱ्या भरतीविषयीची अपडेट दिलेली आहे. कारण का सर्व जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा सर्व जिल्ह्यांच्या अधीक्षकांना व आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. कारण तुमच्याकडे 30 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागा ज्या आहेत त्या मागवल्या आहेत. कारण का की यामध्ये शासनाला नवीन भरती जी आहे की लवकरात लवकर भरती काढायची आहे आणि त्या भरतीचा नियोजन एक ताळेबंद तयार करायचा आहे. त्यामुळं यावर्षीची जी लगबग आहे भरती लवकर घेण्याची ही आपल्याला यामधून दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारीसाठी कुठल्याही परिस्थितीत कमी पडू नका. कारण का यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा 1000 तरी जागा जास्तीच्या असणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमचा सराव फिजिकलचा असेल, लेखी परीक्षेचा असेल, हा चालू ठेवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नशीब आजमावणं गरजेचं आहे. कारण का आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढा संघर्ष करण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. कारण का की आपण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली असेल तर संघर्ष करण्यासाठी अहोरात्र माझी ही ज्ञानदीपची सेना कधी म्हणजे उभी आहे. कारण का त्या सेनेला डावपेच त्या पद्धतीचे शिकवलेले आहेत, त्यांच्याकडून तयारी त्या पद्धतीची करून घेतलेली आहे. त्यामुळे ज्ञानदीपचा रिझल्ट हा सर्वोत्तम लागत आहे. कारण का आपण सर्वांनी पाहितलंच असेल की यावर्षी जो बोर्डावर आकडा लागलेला आहे तो बोर्डावरचा आकडा हा 52 विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा आकडा आहे. हे आपण करून दाखवलेला आहे, बोलून दाखवत नसून करून दाखवतो. या म्हणीप्रमाणे आपल्याला इथे जे काही सगळे तयारी करणारे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीसाठी किंवा याच्यासाठी काही कन्सेप्ट पडले असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्या प्रॉब्लेमचं समस्येचं निराकरण आपण इथं नेहमी करत असतो. कारण का परीक्षा पद्धती ही त्यासाठीच असते की
चेकबॅक करण्याचा एक तो प्रकार असतो. त्यामुळं आपण त्यांचे मॅथमध्ये गुण किती आलेले आहेत, बुद्धिमत्तेत किती आलेले आहेत, मराठीत किती आलेले आहेत आणि गेलेत तर कशात गेलेत याच्यावर एक ताळेबंद तयार करतो आणि त्यानुसार त्यांना स्कोअर वाढवण्यासाठी कुठं कशाची गरज आहे त्यावर सुद्धा आपण एक विशेष लक्ष देऊन या विद्यार्थ्यांचं एक गेस्ट लेक्चर घेऊन त्यांना त्यांचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट परिपूर्ण करून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीतील पूर्ण टीम ही नेहमी सज्ज असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, फिजिकल करा आणि येणाऱ्या भरतीसाठी तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.